जगभरामध्ये मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर बंद पडलेले आहेत आणि याचा फटका भारतासह जगभरात बसलाय। मुंबई दिल्लीसह 6 विमानतळाला याचा फटका बसलेला आहे। बँकांचे व्यवहार, विमानतळ, न्यूज चॅनल्स तसंच अनेक इमर्जन्सी सेवांवर याचा मोठा परिणाम झालाय। अनेकांच्या सिस्टम्स बंद होत आहेत तर काहींना ब्लू स्क्रीन दिसतीये। जगभरातल्या विमान सेवांवर याचा परिणाम झालाय। जगभरातली 2000 विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत तर अनेक उड्डाणं सध्या रखडली आहेत। काय परिणाम झालाय पाहतोय। जगभरात विमानांची उड्डाणं रखडलेली आहेत। मुंबईच्या विमानसेवेवर सुद्धा याचा मोठा परिणाम झालाय। चेक इन चेक आउट या सिस्टम ठप्प झाल्यात। रेल्वेच्या तिकीट बुकिंग मध्ये अडथळे निर्माण होत आहेत। बँकांचे व्यवहार करण्यात अडचणी निर्माण झाल्यात तर जगभरातील शेअर बाजारावर सुद्धा याचा परिणाम झालाय। जीमेल, Amazonच्या सेवांचा सुद्धा खोळंबा झालाय। कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकर वाहतूक कोंडीमध्ये अडकला होता। मात्र आता संपूर्ण जगभरात विमान सेवा पुरवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये जो बिघाड झालेला आहे, ह्या बिघाडामुळे मुंबई, दिल्ली किंवा जगभरातील इतर जी महत्त्वाची विमान केंद्र आहेत किंवा विमानतळ आहेत या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झालेला आहे। प्रत्येक विमानतळावरती प्रवाशांच्या ज्या लांबच लांब रांगा लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जे आहे ते प्रवाशांची तिकीट बुकिंग असेल, त्यांची तपासणी असेल किंवा त्यांचं बोर्डिंग पास तयार करणे असेल, ही सर्व कामे जी आहेत ती या ठिकाणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केली जातात। मात्र सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यामुळे विमान कंपन्याकडून जो आहे तो आता या ठिकाणी मॅन्युअल पद्धतीने प्रवाशांची तिकीट बुकिंग असेल, तपासणी असेल किंवा इतर त्यांच्या ज्या सामानाची तपासणी असेल, या सर्व गोष्टींची तपासणी केली। सॉफ्टवेअरची दुरुस्ती करण्यामध्ये किती वेळ जातो यानंतरच जे आहे त्या विमान सेवा देखील वेळेवरती सुरू होऊ शकतात असं या ठिकाणी बोललं जात आहे। कॅमेरा पर्सन महेंद्र समी, संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।